महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर सखोल चर्चा। जिल्हा नियोजन निधीच्या वरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढणार। मतभेद न सुटल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार निर्णय। आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्र लढणार। 2024 प्रमाणे एकजुटीने काम करण्याचा महायुतीकडून निर्धार। मीडियामध्ये एकमेकांवर टीका न करण्याचं आवाहन। मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये खडाजंगी। बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा शिरवाडकरांमध्ये झुंपली। अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना दिली समज। स्वतःचे हेवे दावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करण्याच्या सूचना। 29 ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम। अंमलबजावणीसाठी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत। 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। देशामध्ये 22,000 कोटींचा साखर घोटाळा। साखरेच्या वाढत्या दरांवरून राजू शेट्टींचा आरोप। तर दिवाळीपर्यंत साखर 100 पार होण्याचा वडेट्टीवार यांचा अंदाज। नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या सुट्ट खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध। मुंढेंच्या निर्णयाला न्यायालयात देणार आव्हान। व्यापाऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम। निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा सुद्धा। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी। 6,36,036 शेतकऱ्यांना सुमारे 5,086 कोटी रुपये वितरित। तर नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार। देवेंद्र फडणवीसांची माहिती। माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सरकारला घरचा आहेर। समृद्धी शक्तीपीठ महामार्गासाठी लाखो कोटींचा खर्च होतो, मग शेतकऱ्यांसाठी 5,000 कोटी देण्याची तयारी का नाही? कोकाटेंचा सवाल। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, दीपाली सय्यद आणि आशा मिरगेंवर गुन्हा दाखल। खरात प्रकरणामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा चाकणकरांचा आरोप। पाच सप्टेंबरला सीजेपीचा दिल्लीमध्ये शांततापूर्ण मोर्चा। सरकारनं आश्वासन न पाळल्याचा सीजेपीकडून आरोप। इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत काढणार मोर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मॅनहोल खचलं। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यात मोठ्या मॅनहोलचं झाकण दाबल्यानं चर्चा। आणि हनुमानगढी दर्शनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी मासे खाल्ले। यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांचा आरोप। फोटो दाखवा, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो। अजय राय यांचं योगी आदित्यनाथांना प्रत्युत्तर।